नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर साधारण आठवड्यापूर्वी केव्हा तरी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याचं शीर्षक झालं होतं, भाजपवाल्यांनी यांना सुपारी दिली आहे का? म्हणजे जे जे मराठी चॅनेल, युट्यूबर्स किंवा पत्रकार आहेत, त्यातली जी मंडळी उद्धव ठाकरे यांचा उबाठा पक्ष किंवा राज ठाकरे यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांनी एकत्र येऊन जी ठाकरे युती किंवा ठाकरे ब्रँड म्हणून उडी घेतलेली आहे निवडणुकीत, यांना अडचणीत आणण्यासाठी ज्या प्रकारे माध्यमातून मामू नावाचा एक फॉर्म्युला दाखवला जातोय, हा फॉर्म्युला वरकरणी बघितला तर असा मांडला जातो की ज्यामुळे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड यांना परत एकदा मुंबई महापालिकेची सत्ता मिळणार, असं या विश्लेषणातून, या डिबेटमधून, या बातम्यांमधून सांगितलं जातं. पण परत परत ज्या प्रकारे मामू मामू म्हणजे मराठी माणूस आणि मुस्लिम यांच्या बळावर ठाकरे बंधू मुंबई महापालिकेची बाजी मारून जातील, हे जितकं ठासून सांगितलं जातंय, आणि दुसरीकडे भाजपकडून, पर्टिक्युलरली अमित साटम यांच्याकडून ठाकरेंच्या हाती परत सत्ता गेली तर मुंबईचा महापौर मुस्लिम होऊ शकतो, हारून खान होऊ शकतो, इथपर्यंत शिगेला जाऊन पोहोचलो होतं. तेव्हा मी तो व्हिडिओ केला होता. क्या मामू फॅक्टर हा वरकरणी उबाठा, शिवसेना, मनसे यांना लाभदायक म्हणून सांगितला जात असला तरी त्यातून एक सामान्य मतदाराच्या मनात, प्रामुख्याने मराठी आणि मराठीतले हिंदुत्ववादी यांच्या मनामध्ये हा विषय अशा प्रकारे भरवला जातोय की मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरे तगणार आहेत, किंबहुना उद्धव ठाकरे यांची आघाडी जी आहे, युती जी आहे ठाकरे बंधूंची, ही मुस्लिमांच्या बळावर उभी राहते, आणि ती जर यशस्वी झाली तर अल्टिमेटली मुंबईची ताकद ही मराठी माणूस आणि मुस्लिम, आणि त्यामध्ये आपोआपच मुस्लिमांचं पारडं वजनदार होईल. हे जे मी सांगितलं होतं की मामू फॅक्टर हा उबाठा शिवसेनेसाठी, ठाकरे ब्रँडसाठी घातक ठरेल, त्यानंतर माझ्या त्या व्हिडिओवर आधारित अनिल थत्तेने एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की भाऊचा व्हिडिओ बरोबर आहे आणि तो संकटाची चाहूल देणारा आहे, म्हणून अनिल थत्तेने संजय राऊतच्या मार्फत उद्धव ठाकरेंना इन्फॉर्म केलं आणि आता ठाकरे बंधूंनी मामूची साथ सोडलेली आहे किंवा मामू हा विषय सुद्धा ठाकरे बंधू घेणार नाहीत, अशी ग्वाही देणारा व्हिडिओ अनिल थत्तेने केला होता. खरं खोटं मला माहित नाही, पण त्यानंतर हळूहळू करत मामू हा फॉर्म्युला मागे पडल्याची चिन्ह दिसायला लागली होती. अचानक गेल्या आठवड्याभरामध्ये मराठी माध्यमातून आणि युट्यूबर्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, डिजिटल माध्यमातून ठाकरे बंधूंसाठी मामू हा फॉर्म्युला आहे, ही भाषा बंद झाली, बातम्या बंद झाली, चर्चा बंद झाली. पण अर्थातच एक गोष्ट साफ असते की डॅमेज इज डन, असं इंग्रजीमध्ये म्हणतात, की ज्याच्यामुळे ऑलरेडी नुकसान झालेलं असतं त्याच्यानंतर लिपापोती करणं किंवा डागडुजी करणं, यातून झालेलं नुकसान भरून येतं असं नाही. मी जो धोका दाखवलेला होता उत्साहाच्या भरामध्ये, ठाकरे बंधू जितके भरकटत गेले किंवा प्रामुख्याने उद्धव ठाकरे भरकटत गेले होते, त्यातून नुकसान होणार असं मी म्हणत होतो, ते झालेलं आहे. आणि त्या झालेल्या नुकसानाची आकडेवारी आता जो ताजा एक असेंडिया म्हणून संस्थेने एक सर्वे केलेला आहे, ओपिनियन पोल सारखा सर्वे केलाय, पण त्याच्यामध्ये जागा वगैरे सांगितलेल्या नाहीत, कुठच्या पक्षाचं पारडं जड आहे सांगितलेलं नाही. पण असेंडिया नावाच्या या संस्थेने जो सर्वे केलेला आहे तो बरोबर मामू फॉर्म्युलाला छेद देणार आहे. कारण त्यामध्ये त्यांनी मराठी मतं मुंबईत कशी विभागली जाऊ शकतात, मुस्लिम मतं कोणाच्या बाजूने किती जाऊ शकतात, हा गेल्या आठवड्याभरात घेतलेला सर्वे.
मराठी मतं, मुस्लिम मतं, अमराठी मतं ही महायुतीच्या बाजूला किती जातील, ठाकरे बंधूंच्या बाजूला किती जातील, काँग्रेसच्या बाजूला किती जातील, इतरांकडे किती जातील, अशा अर्थाने त्या मतांची टक्केवारी त्यांनी दिलेली आहे आणि ती टक्केवारी अत्यंत सूचक आहे. मला ती टक्केवारी बरीचशी पटली. याचं कारण 8-10 दिवसापूर्वी मी मामू फॉर्म्युला संबंधी जो व्हिडिओ केला होता आणि ठाकरे बंधूंना जो धोक्याचा इशारा दिला होता त्याचं परफेक्टली प्रतिबिंब या ॲसेंडियाच्या ताज्या सर्वेमध्ये पडलेलं आहे. अर्थात आकडे हे नेहमी फसवे असतात असं मी सांगतो, कारण तेच आकडे घेऊन तुम्ही कसे जिंकणार आहात हे तुम्हाला पटवता येतं आणि तेच आकडे घेऊन तुम्ही कसे हरणार आहात हे पण तुम्हाला सांगता येतं. आणि म्हणून आकड्यावर माझा विश्वास नाही, पण मी जो धोका दाखवलेला होता त्या धोक्याचं प्रतिबिंब जर या ॲसेंडियाच्या ताज्या सर्वेच्या आकड्यामध्ये पडला असेल तर मला वाटलं की ह्यावर आपण एक व्हिडिओ केला पाहिजे की मामू फॉर्म्युलाचा तो धोका होता की मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंना किंवा ठाकरे बंधूंना मिळतील याची गॅरंटी नाही, कारण विधानसभा किंवा लोकसभेच्या काळामध्ये उर्वाठा शिवसेनेबरोबर काँग्रेस पक्ष होता. आज काँग्रेस पक्षाने उबाठा शिवसेनेच्या पासून फारकत घेतलेली आहे आणि स्वबळावर मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने सोबत घेतलेला आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे जो मुस्लिम मतांचा फायदा उबाठा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मिळाला होता तो यावेळेला मिळण्याची शक्यता नाही. हा, काही प्रमाणात ते मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंसोबत राहतील, किंबहुना ठराविक वॉर्डात राहतील, ठराविक वॉर्डात राहणार नाही. जेव्हा मुस्लिम वोट बँक ज्याला म्हणतात त्या मुस्लिम वोट बँकचा मतदानाचा पॅटर्न आहे तो समजून घ्यावा लागतो. जिथे आपल्या धर्माचा, आपल्या समाजाचा, आपल्या जवळचा म्हणजे मुस्लिम उमेदवार आहे आणि तो निवडून येण्याची शक्यता असेल तर पक्ष वगैरे बाजूला ठेवून हा मतदार, मुस्लिम वोट बँकेचा मतदार हा ठामपणे त्या मुस्लिम उमेदवाराला मत देतो. पण जर नुसता मुस्लिम उमेदवार आहे पण तो विजयाची त्याच्या बिलकुल शक्यता नाही, अशा वेळेला हा मतदार त्या मुस्लिम उमेदवाराच्या मागे जात नाही, तर भाजपला, हिंदुत्ववादी पक्षाला पराभूत करणारा जो कोणी स्ट्रॉंग उमेदवार तिथे असेल तो मुस्लिम असो वा नसो, त्या उमेदवाराकडे या मतदाराचा झुकाव असतो. हा आजवरचा अभ्यास आहे. अधीर रंजन चौधरी नावाचे मागल्या लोकसभेमध्ये, विसर्जित लोकसभेमध्ये जे काँग्रेसचे गटनेता होते ते आपल्या त्या बंगालच्या एका मतदारसंघातून, मुस्लिम बहुल मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. पण ज्या वेळेला तिथे बडोद्याचा किंवा गुजरातचा असलेला युसुफ पठाण याला ममता दिदीने उभं केलं तेव्हा अधीर रंजनचा पराभव करून एक गुजराती माणूस बंगालमधून लोकसभेत पोहोचला. तेव्हा मी सांगतोय त्याचा तर्क तुमच्या लक्षात येईल की आपला मुस्लिम उमेदवार असेल आणि तो निवडून येण्याची शक्यता असेल तर मुस्लिम मतदार एक गठ्ठा त्याच्याकडे वळतो. जसा युसुफ पठाण हा बंगालमधून, गुजराती मुस्लिम बंगालमधून लोकसभेत पोहोचला तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर, तसंच आपल्याकडे मुंबईत वर्सोव्याला, मुंबईत जे उद्धव ठाकरे यांचे 10 आमदार आहेत त्यापैकी एक मुस्लिम आमदार आहे ज्याचं नाव हारून खान आहे. तिथे मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे. जले तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उभा असेल पण तो मुस्लिम आहे आणि तो उबाठा शिवसेनेची मराठी मतं घेऊन त्याचं पारडं जोड होणार असेल तर त्याच्या पारड्यात आपली मतं टाकली तर एक मुस्लिम आमदार शिवसेनेत आपला निवडून येतो हे ओळखून मुंबईतही हा प्रकार घडलेला आहे. आणि म्हणून मग ॲसेंडियाचा तो हा आत्ता ताजा आलेला सर्वे आहे तो मला महत्वाचा वाटतो, कारण त्याच्यामध्ये मुस्लिम आणि मराठी मू या मामू मतांची विभागणी कशी होऊ शकेल
याचा अभ्यास करण्यात आला, सर्वे घेण्यात आला, चाचणी घेण्यात आली आणि त्याचे आकडे जे समोर आलेत ते अतिशय सूचक आहेत. मी सूचक एवढ्यासाठी म्हणतोय कारण मी जी भीती व्यक्त केली होती त्याला एक प्रकारे यातून प्रमाणपत्र देण्यात आलं. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, या सर्वे करणाऱ्या संस्थेने गेल्या विधानसभेमध्ये 12-13 महिन्यापूर्वी जी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये मुंबईतला मराठी आणि मुस्लिम मतदार हा कुठल्या बाजूला किती प्रमाणात झुकला होता याचा एक्झिट पोल म्हणजे मतदान केल्यानंतर गोळा केलेली आकडेवारी आहे. त्यामध्ये महायुतीच्या बाजूने विधानसभा निवडणुकीत मराठी मतदार हा 58% होता आणि महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसची आघाडी होती त्याच्या मागे हा फक्त 34% मराठी मतदार हा 34% होता. इथे तुम्हाला कळतं की उद्धव ठाकरेंच्या वतीने कितीही भाजपवर अटॅक केला गेला तरी मुंबईतला बहुसंख्य मराठी 58% मतदार विधानसभेला हा महाविकास आघाडी नव्हे तर महायुती भाजपची जी युती होती शिंदे बरोबरची त्याच्या पाठीशी उभा राहिला. पण गंमत अशी आहे की त्याच संस्थेने आता मतदानापूर्वी जो मुंबई महापालिकेच्या साठी निवडणूक होणार आहे त्या मतदानासंबंधी जी आकडेवारी गोळा केली आणि लोकांचा कौल मराठी लोकांचा कौल घेतला तेव्हा 58 मधून महायुतीच्या बाजूची 16% मतं घटलेली आहेत आणि ती 42%वर आली. 58 वरून 42 याचा अर्थ मुंबईतल्या मराठी माणसाची जी 58% मतं भाजप किंवा महायुतीला मिळत होती त्यापैकी 16% घट झाली आहे. तर उद्धव ठाकरे यांची महायुती उरलेली नाही तर ठाकरे बंधूंची युती आहे त्याला मात्र 44% म्हणजे विधानसभेपेक्षा 10% मतं ठाकरे युतीची वाढलेली आहे. पण इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ही जी 42 आणि 44 याचा अर्थ फक्त 2% मतं मराठी मतं ही ठाकरे बंधूंपेक्षा महायुतीला कमी मिळत आहेत. पण 2% म्हणजे जवळजवळ दोघांमध्ये मराठी मतं समसमान विभागली गेलेली आहेत आणि त्यामुळे भले भाजपची मतं घटली असतील तरीही मराठीचा मोठा हिस्सा भाजप आणि महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे. मराठीचा डंका पिटून सुद्धा ठाकरे बंधूंना मोठ्या प्रमाणावर मराठी मतं मिळताना दिसत नाहीत. त्यांची जी मक्तेदारी आहे आमचंच मराठी मत म्हणजे आमचंच ही मक्तेदारी मतदाराने अमान्य केली आहे हे या आकडेवारीतून दिसतं. आता पुढची गोष्ट बघू, विधानसभेला मुस्लिम मतांची विभागणी कशी होती. महायुती म्हणजे शिंदे आणि भाजप यांना मुंबईमध्ये मुस्लिम मतांमध्ये 22% मतं मिळाली होती, फक्त 22%. आणि त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीला मुंबईमध्ये मुस्लिमांची 72% 72% मतं मिळाली होती. महापालिका निवडणूक झाली उद्या तर त्यामध्ये मुस्लिमांची युतीला मिळणारी मतं आणखीन घटतायत, निम्मे घटतायत, 22 वरून 11% वर येत आहेत. आणि कारण सरळ आहे की जर भाजपचा मुंबई अध्यक्ष रोज 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 हरुण खान मुस्लिम महापौर होईल वगैरे बोलतो तर अधिकाधिक मुस्लिम महायुतीपासून दुरावले तर नवल नाही. पण तो मतदार उद्धव ठाकरे यांच्या मामू फॉर्म्युलानी उद्धव ठाकरेंकडे जातोय का तर तसं होताना दिसत नाही. महाविकास आघाडीला विधानसभेला मुंबईत 72% मतं होती ती आता फक्त 28% शिल्लक उरतात. याचा अर्थ विधानसभेला जी मतं मिळाली होती त्यातला 1/3 हिस्सा हा ठाकरे बंधूंकडे राहतो आणि 44% बाजूला होतात आणि त्या 44% मधली 41% उबाठा शिवसेनेपासून फारकत घेणाऱ्या काँग्रेसला मिळतात. आता काँग्रेस 41 आणि ठाकरे बंधू 28 अशी मुस्लिमांची टक्केवारी एकत्र केली तर ती जवळजवळ 70% होते. म्हणजे विधानसभेला जो ट्रेंड होता तो कायम राहतो.
तो कायम एवढ्यासाठी राहतो की काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मतं आणि ठाकरे बंधूंना मिळणारी मुस्लिम मतं यांची बेरीज केली तर ती 70% जाते. आत्ता होणारी मतं अंदाज, आणि विधानसभेत ती मतं 72% होती, म्हणजे जवळजवळ सारखी होती. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काँग्रेसचे वेगळे उमेदवार उभे राहत आहेत. ही 41% मतं ही ठाकरे बंधूंच्या पारड्यात पडणार नाहीये, आणि म्हणून त्याला महत्व आहे. आता तिसरा घटक लक्षात घ्या, मराठी, मुस्लिम आणि अमराठी मतं. अमराठी मतं जी आहेत त्या अमराठी मतांमध्ये विधानसभेला 57% शिंदे भाजप युतीला मिळालेली होती, आणि आता महापालिका निवडणुकीत जो मतदानाचा अंदाज आणि विभागणी दाखवली जाते ती 53%. म्हणजे पालिका निवडणुकीत जवळजवळ सारखी मतं राहतील, 4% कमी होतील. पण दुसरीकडे ठाकरे बंधूंना किंवा महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये अमराठी मतं 38% मिळालेली होती, आणि त्या 38%पैकी ठाकरे बंधूंना आता फक्त 15% मतं मिळतील, आणि 19% मतं ही काँग्रेसकडे जातील. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जो काही प्रचंड मोठा चमत्कार घडणार हे आपण गेल्या काही दिवसात ऐकतो. मामू 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 मामू. त्या मामूने ठाकरे बंधूंचा, ठाकरे ब्रँडचा केवढा मोठा घात करून टाकला. गेल्या दीड महिन्यापासून मराठी माणूस आणि मुस्लिम यांच्या बेरजेतून ठाकरे ब्रँडचा झेंडा महापालिकेवर फडकणार अशी चमचेगिरी ठाकरे बंधूंसाठी ज्या ज्या पत्रकारांनी केली त्यांनी ठाकरे ब्रँडचा केवढा मोठा घात केला याचा हा सर्वे म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा आहे. हे अर्थातच निकालात हे असंच्या असं सिद्ध झालं तर तो घातच म्हणताय, पण अजून मतदान व्हायचंय. पण मतदानाची चाहूल जर अशा सर्वेमधून मिळत असेल तर मी जो अंदाज व्यक्त केला होता की मामू फॅक्टर मामू फॅक्टर मामू फॅक्टर म्हणून जे माध्यमातून डंका पिटला गेला त्यामध्ये वरकरणी ठाकरे बंधूंचा लाभ होणार आहे, ठाकरे बंधूंचा झेंडा फडकणार आहे हे सांगितलं जात होतं, ते ठाकरे बंधूंसाठी, ठाकरे ब्रँडसाठी घातक आहे. हे जे मी 8-10 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याला दुजोरा देणारा हा सर्वे आहे. कारण त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की 72%वरून मुस्लिम मतं ठाकरे बंधूंकडे 28% उरतात. याचा अर्थच जवळजवळ 44% मतांची घट होते, आणि अमराठी मतामध्ये सुद्धा जवळजवळ 23% मतांची घट होते ठाकरे बंधूंच्या. आणि हा जो आकडा आहे हा सूचक आहे, धोक्याचा इशारा दाखवणारा आहे. आणि माझं जे म्हणणं होतं की मामू 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 ह्याचा घोषा लावून एक प्रकारे या सगळ्या उद्धव ठाकरेंना खुश करणाऱ्या पत्रकार विश्लेषकांनी ठाकरे ब्रँडचा फार मोठा घात केलेला आहे जर निकाल असे लागले तर. पण समजा तसं लागलं तर माझा अंदाज चुकीचा असेल आणि मामूचा प्रचार करणारे पत्रकार खरे ठरतील. 16 तारीखला याचा निकाल लागेल, पण निदान आत्ता तरी मामू हा घातक आहे हा माझा अंदाज निदान या सर्वेने खरा ठरवलाय. 16 तारीखला तो खरा की खोटा यावर शिक्कामोर्तब होईल. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.